तुम्ही आता काय करताय काम म्हणजे त्याच्यावर मी आता? आता डाय करतोय. अच्छा, डाय करताय का? डाय म्हणजे आता बघा हे ही डाय झाली आपली. ओके. आणि यातनं प्रोडक्शन चालू होईल. अच्छा, तुम्ही आधी ते बनवता आणि मग त्याच्या पहिले आता बघा इथे मधली रूम आहे ना, हां त्या मधल्या रूममध्ये मॉडेलचं काम चालू आहे. हां. आणि मग ते मॉडेल झालं की माझ्याकडे येतं. अच्छा माझ्याकडनं हे असं तयार होतं आणि मग नंतर मग ते प्रोडक्शनला जातं. प्रत्येक वेळा आता तुमच्याकडे दिलं का मग तुम्ही तो त्यांच्या गणपती तयार करा. मग ते 500 करून नाही 1000 रुपये. अच्छा, असं आहे का? बरं. ही एक साईड झाली हां. आणि नंतर ही दुसरी साईड होती. तर तेव्हा ती अशी तयार होती. अच्छा, असं आहे का? एक दाखवा मला म्हणजे मला कळेल. हां, करा करा. हा काय हात बनला का? हा मूठ आहे. अच्छा, मग ही डाळ पुन्हा यूज करता येते आपल्याला? हा म्हणजे तुम्हाला आता गणपतीला यूज नाही करता नाही. नाही नाही, आता ही जी तुम्ही काढताय त्याचं. ही आता करता येईल ना आपल्याला. तुम्हाला आता हा डबल संचा करायचा अच्छा, आणि का प्रोडक्शन निघणार नाही त्यासाठी मग डबल संचा करायला लागेल. बर. डाय डाय म्हणजे हा मूर्ती बनवण्याचा साचा असतो, ज्यामध्ये आपल्याला जशी मूर्ती हवी आहे तशी आपण त्यांना घडवू शकतो. वाईट नाही केलं. खरं आहे. पण या साच्यामध्ये शाडू मातीची माती भरून गणपतीच्या मूर्तीचा आकार दिला जातो. त्याच्यानंतर हे दोन्ही बाजूनी घट्ट दाबून त्याला प्रेस करून 5 मिनटं थांबून त्याला लगेच वेगळं केलं जातं आणि गणपतीची मूर्ती कच्ची मूर्ती ही तयार होते. शाडू मातीची ही मूर्ती तयार झाल्यानंतर ही पुढच्या प्रोसेसला पाठवली जाते, ज्यात फिनिशिंग, मुकुट, हात हे सगळे जॉईन केले जातात. अच्छा, म्हणजे आता हे तुम्ही पुढचं तयारीला घेतलं. हां म्हणजे लगेच टाकायला लागते ना नंतर वरती तरी करून जातो ना. ओके. तर थांबायला नको ना तयारी. त्याच्यात आकार दिला तुम्ही, फक्त ते हाताने फिरवताय ना? हां हा साचे आहे ना. अच्छा. फक्त जसा असा हे करायचं दाबून ओके. म्हणजे असं असं वाटतात ना डिटेल वाटतात ते दाबून करून लागतं. जर वाटतं त्याला येणं यायला लागतं ना लोकांना. मग एसीची गरज नाही आहे. एक तर मोकर गार वाटते मातीमुळे. माती गार आहे ना. ते काय पॅस्टर पॅस्टरविषयी थांबायला लागते ना. आज तरी घरात पाणी घेऊन म्हणजे हा काय याला टाईमच नाही. तुम्ही बघू शकता कसं साच्यातून शाडू मातीची मूर्ती ही बाहेर काढल्या जाते. ही एक रॉ मूर्ती तयार होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये बरेच कामं अजून करायचे आहेत. एक मूर्ती सहजपणे बनण्यासाठी कमीत कमी किमान 45 मिनिटंही लागतात. केला मी दिलं उद्या म्हणजे असं उद्या स्टार्ट होतो ना थोडा उद्या हातबीत राहतात ना. केला हां. गणेश मूर्तींचा हात बनवण्याचा हा साचा आहे. या साच्याच्या मदतीने गणपतीचे हात हे इथे वेगळे केले जातात आणि यांना बनवल्यानंतर हे त्या मूर्तींना जोडले जातात. तुम्ही इथे बघताय, इथे गणपतीचं मुकुटचं काम सुरू आहे. इथे एक कलर देऊन त्याला एक वेगळा आकार दिला जातो
सुंदर डिझाईन केलं जातं, शेप दिल्या जातात एका लाकडाच्या फळीने आणि एक मुकुट चिपकवला जातो. अशा प्रकारे गणपतीच्या मुकुटचं काम कंप्लीट झाल्यानंतर हात जोडण्यासाठी हीच मूर्ती पुढे पाठवली जाते. आता इथे बनवून ठेवलेले हात हे मूर्तींना इथे चिपकवले जातात. हे चिपकवून झाल्यानंतर त्यांना एक कलर दिला जातो, त्यांच्या डोळ्यांवर डिझाईन काढल्या जातात, त्यांच्या पापण्या काढल्या जातात. या मूर्तींना सगळे नैसर्गिक कलर वापरले जातात, जेणेकरून हे कलर जेव्हा पाण्यात मिसळतील तेव्हा ते हानिकारक ठरू नये त्याकरिता. गणपतीची मूर्ती निवडताना आपण सगळ्यात आधी गणपतींच्या डोळ्यांमध्येच बघतो, म्हणून त्यांचे डोळे किती रेखीव आहेत याप्रमाणे आपण गणपतीची निवड करतो. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अगदी कलाकुसरीचं काम आहे आणि हे बारीक लक्ष देऊन करावं लागतं. डोळ्यांचं काम आटोपलं की हे लोक ही मूर्ती कलर देण्यासाठी ही पुढे पाठवली जाते. तुम्ही बघाल की हे कलरसुद्धा सगळे नॅचरल कलर वापरले जातात की जेणेकरून पर्यावरणाला आणि निसर्गाला याची हानी होऊ नये. गणपतीच्या मूर्तीवर हा स्किन कलर दिला जातो आणि हा स्किन कलर दिल्यानंतर पुढचे डोळे रंगवण्यासाठी, त्यांचे कपडे रंगवण्यासाठी, इतर कलर देण्यासाठी हे पुढे पाठवले जातात. आता तुम्ही इथे बघू शकता गणपतींना थोडेफार कलर देऊन झालेले आहेत, जे बेसिक कलर आहेत, पण तरीही अजून डोळ्यांचं काम बाकी आहे, मुकुटचं काम बाकी आहे, त्यांच्या केसांचं काम बाकी आहे. POP मूर्तींचे विसर्जन झाल्यावर त्या सहज विरघळत नाही आणि जलस्रोत दूषित होतात, तर शाडू मातीच्या मूर्ती या लवकर विरघळतात आणि जलसंपत्ती सुरक्षित राहते. गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा सण आहे. मात्र सण साजरा करताना पर्यावरणाचे भान ठेवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. शाडू मातीचा गणपती निवडल्यास आपण निसर्गाचे संरक्षण करू शकतो आणि भविष्यात पिढ्यांसाठी शाश्वत पर्याय तयार करून देऊ शकतो. गणेश मूर्तीचं शेवटचं काम डोळ्यांना सुंदर कलर देणं आणि त्यांना रेखीव बनवणं. हे झाल्यावर गणपतीची मूर्ती अगदी तयार. यंदा शाडू मातीचीच मूर्ती घेऊया. धन्यवाद.